आणि आता जो पदार्थ बनवतो त्याचं काय नाव आहे? सांगटाचं सुकं. ओके. पोळवाचं सुकं. पोळवाचं सुकं. ओके. तर साहित्य लिहून घ्या. सांगट मासा, कांदा, मिरची पावडर, मीठ, न सोलता घेतलेलं लसूण, हळद, कोकम, चिंच, खवलेला नारळ आणि मिरी. साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं ते. आणि ही आधी आपण वाटण करून घेणार ना. तर हे सगळं आता मिक्स करायचं आहे. अर्धी वाटी खवलेला नारळ. काय पाहिजे? तिखट. हे प्लेन तिखट आहे ना, ह्याच्यात काही मसाले नाही आहेत ना? नाही. मिरची तिखट. काकू काही जण लाल तिखटाच्या ऐवजी मिरच्या पण घेतात ना, म्हणजे सुक्या मिरच्या. सुक्या मिरच्या म्हणजे त्या बेडगी मिरच्या घेतल्या तर त्याचा रंग जरा छान येतो. एक लहान चमचा हळद. अच्छा, लसूण. 2 लसणीच्या पाकळ्या. न सोलता घातल्याचा वास चांगला येतो. हां, बरोबर. किती मिरी? साधारण 7-8 मिरी. बरं. ह्याचं आपल्याला एक साधारणतः असं छोटं पातेलं भरून आमटी होईल? होईल ना. तेवढ्या अंदाजाने 2 ते 3 माणसांसाठी. सांगता यायला लागतात 4 एवढी सांगता. छोटी. बरं. मध्यम आकाराची. अगदी बारीक वाटून घ्यायचं. बारीक, अगदी बारीक. चिंच. हे आता मिक्सर मधनं अगदी बारीक वाटून घ्यायचं. ते वाटून घेऊया. आपण जे वाटण करून घेतलं मिक्सर मधनं अगदी बारीक, तर ते आलेलं आहे. आणि आता हे शिंगाडे सुद्धा म्हटलं जातं ह्याला. तर हे आता आधी घालायचं वाटणाबरोबर का कांदा फोडणी? नाही, फोडणी नाही. फोडणी नाही. सगळं एकत्र करून गॅसवरती ठेवायचं. गॅस पण लावलेला नाहीये आपण. नाही. आधी काय पाहिजे? आधी मी कांदा करते. अच्छा, कांदा नुसताच घालायचा मग, तेलावर वगैरे नाही? लहान कांदा मध्यम आकाराचा. आता काय हवंय? वाटण. मग ना. हा अगदी चविष्ट असा मासा असतो. खास मला वाटतं गोव्यात खायला यायला पाहिजे याच्यासाठी. कारण आमट्या जरी तुम्हाला या सेम वाटल्या, वाटणं सेम वाटली, तरीही प्रत्येक माशाची स्वतःची वेगळी चव असते. त्याच्यामुळे त्या कढीची चव बदलते. चिंच पण आणि कोकमाचा रंग पण येतो आणि कोकमाची टेस्ट पण वेगळी असते. हो. आता हा जो वेगळेपण, आता ही सगळी ह्या ज्या सगळ्या टिप्स आहेत त्या काकूंचा स्वयंपाक एकदम जबरदस्त फेमस आहे इथे. तर त्या कोणी आठवण सांगितले ते बघूया ना आपण. हे सगळं मिक्स होत आहे तर. कुकरीमध्ये सांगायचं झालं तर ट्रेडिशनल रेसिपीज चांगल्या बनवतेच, पण तिची कुकिंग स्टाईल वर्सेटाईल आहे. म्हणजे नॉट रिलेटेड ओनली टू गोवन बट इंडियन इन इवन अदर काइंड्स ऑफ कुकिंग स्किल्स ती ट्राय करते. इनोव्हेटिव्ह आहे बेसिकली. म्हणजे कोणती डिश कुठे खाल्ल्यावर त्याचा इन्ग्रेडियंट्स काय असते ते जाणून घ्यायची एक कला असते. सो शी गोज आउट ऑफ द वे टू नो वॉट द रेसिपी इज. आणखी त्या करते. नाही, खरंच त्या एवढ्या परफेक्शनिस्ट आहेत म्हणूनच या सगळ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तंतोतंत पाळल्या जातात. आणि त्याच्यामुळेच ती जी तो एक वरचा क्लास असतो ना तो आपल्याला मिळतो. तर आता हे सगळं मिक्स झालंय छान. आता गॅस लावूया. ओके. बारीक गॅस ना? बारीक गॅस. आणि किती मिनिटं? 10 ते 15 मिनिटं शिजवते. ओके ओके. मंद आचेवरती आता हे 10 ते 15. ओके. तर आपण तुम्हाला लक्षात आहे ह्याला फोडणी नाही दिलेली, पण या माशाला आपण फोडणी नाही दिली किंवा दुसरे कुठले धबधबीत करतो त्याला नाही देत फोडणी ना तुम्ही? हुमण करतो त्यालाच फोडणी. हां. तर जेव्हा तुम्ही माशाची आमटी कराल तेव्हा मात्र तेल कांदा नेहमीप्रमाणे फोडणीला घालून सेम अशा पद्धतीनं तुम्हाला सगळ्याच माशाच्या आमट्या करता येतील. तर साहित्य आणि कृती घ्या. सांगटाचं पोळाचं सुकं बनवण्यासाठी लागणारं साहित्य: सांगट माशाचे तुकडे, बारीक चिरलेला कांदा, तिखट, मीठ, सालासकट लसूण पाकळ्या, हळद, आमसुलं, चिंच, ओलं खोबरं आणि काळी मिरी. कृती: अर्धी वाटी ओलं खोबरं, 1 मोठा चमचा तिखट, 1 लहान चमचा हळद, 2 लसूण पाकळ्या, 7 ते 8 मिरी आणि चिंच हे मिश्रण पाणी घालून वाटून घ्यावं. आधी गॅस न लावता कढईमध्ये बारीक चिरलेला कांदा, खोबऱ्याचं वाटण, सांगट माशाचे तुकडे, पाणी आणि आमसुलं घालून मिश्रण एकजीव करावं. गॅस लावून मंद आचेवर सांगटाचं सुकं शिजवून घ्यावं.